कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही सांग ना, बोल। ऐश्वर्या, मला माहितीये माझा सारंग त्याच्या आईच्या विरोधात कधीच डिसिजन घेणार नाही। जो माझा निर्णय असेल तो त्याला एक्सेप्टेबल असेल। सो आता निर्णय झालाय असं समजूया का आपण? हां काय रे? आई एक मिनिट ना, म्हणजे विरोधात वगैरे जायची गोष्टच नाही। वहिनी, तू या कामाला फालतू का म्हणतेस? हा म्हणजे या जगातलं कुठलंच काम फालतू नसतं। हे तू ठरवलंस की हे काम फालतू आहे। या निसर्गाने किंवा देवाने असं सांगितलेलं नाहीये की अमुक काम म्हणजे छोटं काम, अमुक काम म्हणजे मोठं काम, असं कोणी सांगितलेलं नाहीये। माणसांनी आपल्या डोक्यात ते सगळं भरवलंय। तुझ्यासाठी हे काम फालतू असेल, छोटं असेल, पण खरं तर हे काम फालतू नाहीये। म्हणजे आपण कंपनी चालवतो म्हणजे आपण मोठे झालो का? आपल्या कंपनीमध्ये जे प्रॉडक्ट बनवतात ते काम छोटे आहे नाही। एक गोष्ट लक्षात घेऊन, जर आपलं प्रॉडक्ट बनवलंच नाही ना तर ते विकलं नाही जाणार आणि आपल्याला बिझनेस पण नाही होणार। तो प्रॉडक्ट बनवणारा पण तेवढाच महत्त्वाचा आहे आणि ते विकणारा दुकानदार पण तेवढाच महत्त्वाचा आहे। कारण दुकानदारांनी जर ते विकलं नाही तरी आपल्याला बिझनेस नाही होणार। तो प्रत्येक काम तेवढंच महत्त्वाचं आहे। छोटं किंवा मोठं नसतं, असं काहीच नसतं। ठीक आहे? आपल्या हाती सोन्याचा चमचा आहे, मग जो व्यक्ती हाताने खातो त्याला कमी लेखायचं नसतं, हीच आईची शिकवण आहे। आणि वहिनी, म्हणजे तू पार्लरच्या बिझनेसची चेन चालवतेस। काही लोकांसाठी, म्हणजे या जगातल्या काही लोकांसाठी पार्लरचा बिझनेस हा पण कमीपणाचा असू शकतो ना। आणि रूपम कॉस्मेटिक्सची सून पार्लरचा बिझनेस चालवते। मग मी जर तुला म्हटलं की हा बिझनेस थांबव, तर तू थांबवशील का? सारंग, तू ह्या मुलीशी माझं कंपॅरिझन करतोयस? मी कुणाचीही बरोबरी आणि कुणालाही कमी लेखत नाही। मी माणूस म्हणून माणसाच्या हक्काचं बोलतोय। बस ना, पुरे इथे वाद घालायला आपण नाही जमलोय। तुझं मत काय आहे ते सांग। माझा हाच निर्णय असेल की जर सावलीची इच्छा आहे काम करण्याची तर तिने नक्कीच काम करावं। आणि तिने जो निर्णय घेतलाय त्याचा आपण सगळ्यांनीच माणूस म्हणून सन्मान करायला हवा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।